आरक्षण सोडत झालं तुझं काय पडतं पार्टीचं मग काय पडतं तुला काय फायदा कोणाचा तोटा कोणाचा असेल कोणत्या वार्डमध्ये तुला सोयीस आहे की नाही. त्याची जी आरक्षण सोडत जी झालेली आहे ती प्रभाग क्रमांक 15 पोलीस प्राधिकरण गंगानगर आठवडी या प्रभागामध्ये मी इलेक्शन लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामध्ये ओबीसीमधून इच्छुक आहे आणि या प्रभाग क्रमांक 15मध्ये मी गावागावातून लोकांपर्यंत कामं केली. तिथे प्रभाग क्रमांक 15ला आरक्षण कसं पडलं त्यामध्ये एक ओपन पुरुष एक ओबीसी पुरुष आहे दोन्ही महिला ओपन झाली असं सर्व 15 आरक्षण तुझ्या दृष्टीने सोयीचं झालं. माझ्या दृष्टीने 100% सोयीचं झालेलं आहे. कारण मी नगरसेवकाच्या बरोबरीने मी तिथे प्रभाग क्रमांक 15मध्ये काम केलेलं आहे मी करत आहे. यामध्ये सर्वसाधारण लोकांच्या प्रश्नांची मला जाण आहे आणि काही दृष्टीने मी काम करत आहे. या प्रभाग क्रमांक 15मध्ये तसं बघायला गेलं तर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला या ठिकाणी भरपूर असे बाहेरून आयात उमेदवारांची इथे इच्छुक आहे. पण आम्ही मागे एक तारखेला जो मेळावा घेतला होता कार्यकर्ता बूथप्रमुख आणि इच्छुक उमेदवारांचा मेळावा होता त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की आमच्या 8 जे इच्छुक आहेत प्रभागातलेच तर त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही तिकीट द्या आम्ही सगळ्यांचं काम करू. पण बाहेरील आयात उमेदवार आम्ही कदापि त्याचं काम करणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही कुठलेही प्रकारचं तडजोड करायला आम्ही तयार नाही. त्यामुळं आमच्या प्रभागामध्ये फक्त आम्हीच लढणार ही काळ्या दगडाची पांढरी रेष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदार खासदार असतील किंवा प्रभारी असतील सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या प्रभागातीलच उमेदवार नको. धन्यवाद.